नमस्कार. देविकाने आता चांगलीच स्वतःची लाज काढून घेतलेली असते. कारण सत्यजितने देविकाला अडगळीच्या खोलीमध्ये पकडलेलं असतं. त्यावेळेला सत्यजित मोठ्याने ओरडतो, देविका तू इथे काय करतेस? त्यावेळेला राजवीर सत्याला बोलतो, सत्या दादा, अरे ही तर माझी देविका मावशी. हे ऐकून सत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. सत्या बोलतो, काय? अगं देविका, हे सर्व काय आहे? तेव्हा देविका बोलते, हे बघ, तू उगाचच या गोष्टींमध्ये पडू नकोस. आणि तसही माझा सगळ्या सत्याचा पर्दाफाश केलायस ना तू, मग मला आता शांतपणे जगू दे. तेव्हा मात्र सत्यजित मोठ्याने मीराला हाक मारतो. मीरा स्वतःशीच म्हणते, हे एवढ्या मोठ्या आवाजात मला का ओरडतायत? काय झालं असेल? आणि मीरा लगेच सत्याच्या दिशेने जाते. सत्या तिला हक्कच मारत असतो. त्यावेळेला मीरा बोलते, अहो काय झालंय, आलीये मी. तेवढ्यात मीराची नजर देविकावरती पडते. मीरा लगेच देविकाला बघून चकित होते आणि बोलते, देविका, तू तू इथे काय करतेस? तेव्हा लगेच सत्या बोलतो, मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय. ही बाई इथं काय करतीये? त्यावेळेला लगेच मीरा बोलते, अहो जरा शांत व्हाल का? त्यावेळेला सत्यजित बोलतो, धूमकेतू, तुला ऐकायचं तरी आहे का? ही बाई इथे काय करते ते? धूमकेतू, ऐकलंस ना तर तुला धक्का बसेल, धक्का. तेव्हा लगेच मीरा बोलते, काय झालं? त्यावेळेला सत्या बोलतो, अगं ही देविका या राजवीरची मावशी आहे म्हण. हे ऐकल्यानंतर मीरा बोलते, काय? आणि मीराच्या मनात वेगवेगळे प्रश्न उभे राहतात. मीरा स्वतःशीच बोलते, देविका आणि राजवीरची मावशी नाही, हे काहीतरी भयानक आहे. आणि मला आता या गोष्टीच्या तळापर्यंत गेलंच पाहिजे. कारण मावशींना एक मुलगी आहे आणि त्यांचाच हा मुलगा आहे. याचा अर्थ राजवीर देविकाचा मुलगा आहे. अगं देविका, तू हे काय करून बसलीस? अगं तुझ्या या गोष्टींमुळे तू स्वतःच्याच पायावर धोंडा पडून घेतला आहेस. देविका, काय करायचं काय तुझं? तेवढ्यात मात्र सत्यजित मीराला बोलतो, धूमकेतू, वाट बघत बसू नकोस. हिला तुझ्या सोबत घे आणि चल हिला फरफटत बाहेर आण. आज काय ते होऊनच जाऊ दे, एक घाव दोन तुकडे. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच मीरा देविकाचा हात धरते आणि मीरा देविकाला बाहेर फरफटत घेऊन येते. त्यावेळेला लगेच मीरा जोरात देविकाला धक्का मारत बोलते, देविका, आमच्या सगळ्यांशी खोटं का बोलतेस तू? देविका, देविका, जे काही आहे ते खरं खरं सांग. देविका, मला जो डाऊट आलाय तोच खरा आहे का? तेव्हा देविका म्हणते, तुला कसला डाऊट आलाय हे मला नाही माहिती, पण मी एकच सांगेन, आता मात्र मला हा विषयच ताणायचा नाही. तेव्हा मात्र देविकाची खूप चिडचिड झालेली असते आणि ती घाबरलेली असते. तेवढ्यात देविकाची आई तिथे येते. देविकाला बघून ती पूर्णपणे घाबरते. त्यावेळेला मीरा देविकाच्या आईला बघून बोलते, मावशी, मावशी, प्लीज सांगा, नक्की काय आहे सत्य? मावशी, प्लीज गोष्टी लपवून ठेवू नका. मावशी, तुम्ही जर का सांगितलं तर बरं होईल. तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते, खरं सांगू, राजवीरने सांगितलं ना मी त्याची मावशी आहे म्हणून, तर मीरा कशाला विषय वाढवतेस? त्यावेळेला लगेच मीरा बोलते, नाही, विषय वाढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काकू प्लीज, आज जर का तुम्ही उत्तर नाही दिलत ना तर सगळेच प्रश्न तसेच उभे राहतील. ही देविका तुमच्या इथे काय करते? मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, देविका तुमची मुलगी आहे? तेव्हा देविका बोलते, मीरा काही काय बोलतेस? मी त्यांची मुलगी नाही. तेवढ्यात मात्र देविकाची आई बोलते, हो, देविका माझीच मुलगी आहे. हे ऐकल्यानंतर सत्यजित आणि मीरा एकमेकांकडे बघतात.
तेव्हा लगेच मीरा देविकाच्या आईला काही बोलणार तेव्हा देविकाची आई बोलते, मीरा, तुझ्या मनात जे प्रश्न उभे राहिलेत त्या प्रश्नांची उत्तरं मी तुला आता नाही देऊ शकत, पण मी एकच सांगेन मीरा, प्लीज स्वतःला शांत कर, कारण माझ्याकडे दुसरं उत्तर नाही. आणि तुझ्या मनात जी प्रश्नांची भडीमार चालू आहे ना, ते प्रश्न योग्य आहेत आणि त्याचं उत्तर फक्त हो असं मी देतोय. तेव्हा मात्र देविका तिच्या आईला बोलते, तू काय बोलतेस कळतंय का? अशा तुझ्या वागण्यामुळे सगळं काही हातातून निसटून जाईल, प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा लगेच देविकाची आई बोलते, देविका, तुला तुझ्या संसाराची काळजी नाही, पण मला मात्र तुझ्या संसाराची काळजी आहे. देविका, काहीही झालं तरी मी तुला शांतपणे जगू देणार नाहीये. आता मात्र तू स्वतःचं सत्य सगळ्यांना सांग. देविका, तू तुझ्या मुलाला इथून घेऊन गेलीस आणि तुम्ही सुखाने राहिलात की मला सुद्धा काळजी करायची गरजच नाही. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, याचा अर्थ राजवीर तुझा मुलगा आहे. देविका, देविका, अगं तू हे काय करून बसलीस? अगं एक खोटं लपवण्यापायी तू किती खोटं बोललेस कळतंय का तुला? त्यावेळेला मात्र मोठ्यानी देविका बोलते, पुरे, मी काही खोटं लपवलेलं नाही. माझं पंकजवरती मनापासून प्रेम होतं, म्हणूनच तर मी हे सर्व केलं. तेव्हा लगेच देविकाची आई बोलते, देविका, तुझं प्रेम होतं ना त्यांच्यावरती, मग प्लीज स्वतःला सावर आणि या सर्व गोष्टी बंद कर. त्यावेळेला देविका खूपच चिडचिड करत असते. त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते, आता विषयच समाप्त. मीरा, तुम्हाला ज्या गोष्टी कळल्या त्या प्लीज इकडे तिकडे सांगू नका. तेव्हा मीरा बोलते, देविका शांत हो, आणि मला आता हा विषय ताणायचा नाहीये. देविका, देविका, मला कळून चुकलंय की तू किती खोटेपणा केला आहेस. तेव्हा लगेच देविका बोलते, नाही, मला आता विषय वाढवायचा नाहीये. त्यावेळेला सत्यजित बोलतो, काय बाई आहे ही? अगं तुझं आयुष्य सुधारण्यासाठी, तुला संसाराचं सुख मिळण्यासाठी तू तुझ्या मुलाचे सुख हिरावून घेतलंस, याचंच मला वाईट वाटतंय. तेव्हा मात्र तिला खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच देविका बोलते, आता गप्प बस. त्यावेळेला तिची आई म्हणते, देविका, अगं आता तू नीट विचार कर ना. देविका, अगं तू असं का वागतेस? का स्वतःच्या हाताने तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेस? देविका, प्लीज असं नको करूस. खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय. देविका, या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव. तेव्हा लगेच देविका म्हणते, हे बघ मीरा आणि सत्या, मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त माझ्या स्वार्थासाठी केलं, कारण मला काही करून पंकजशी लग्न करायचं होतं. मनापासून मी त्याच्यावरती प्रेम केलं होतं. खरंच सांगते, त्याला जर का मी आधीच सांगितलं असतं तर त्याने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला असता. तेव्हा लगेच मीरा बोलते, कोणती आई स्वतःचा आधी विचार करेल? देविका, देविका, तू असं का केलंस? अगं तू स्वतःचा विचार केलास, पण तुझ्या मुलापासून मात्र तुझं सगळं लक्ष वधवून घेतलंस. तेव्हा लगेच देविका बोलते, माझं माझ्या मुलाकडे लक्ष आहे, आणि खरं सांगू, त्याला हवं तर विचार, त्याला कोणत्याच गोष्टीची मी कमी पडू देत नाही. तेव्हा लगेच देविकाची आई बोलते, देविका, तुला कळतंय तू काय बोलतेस ते? जरा विचार कर देविका. देविका, तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय. तेव्हा लगेच देविका बोलते, मला काही ऐकायचं नाही. त्यावेळेला मात्र मोठ्यानी देविका बोलते, आता सगळं संपवा, मला हा विषयच ताणायचा नाहीये. त्यावेळेला सत्यजित बोलतो, धूमकेतू, हिचा हा
हा प्रताप सुद्धा आपण निरूपा समोर सांगायचा आहे. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो तुम्ही जरा शांत बसा, कारण या गोष्टी नाजूक आहेत आणि आपल्याला शांततेनेच या गोष्टी हाताळाव्या लागतील. प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते, खरं सांगायचं तर आता सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला देविका बोलते, मीरा मीरा प्लीज मला माझ्या घरी घेऊन चला ना. तेव्हा लगेच देविकाची आई मीरा समोर पदर पसरते आणि देविकाला ती म्हणते, देविका देविका प्लीज तुझ्यासाठी मी हे सर्व करतेय. मीरा प्लीज माझ्या मुलीसाठी काहीतरी कर, माझ्या मुलीचं सुख आण. तेव्हा लगेच मीरा बोलते, मावशी तुम्ही काय करताय, तुम्ही का पदर पसरताय? मावशी तुम्हाला हे सर्व करायची गरजच नाहीये. मावशी प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा लगेच देविकाची आई बोलते, अगं कशी शांत राहू मी? खरं सांगायचं तर मला कळतच नाहीये. अगं देविका, घरात आल्यापासून मला खूप टेन्शन आलंय. मला तर असं वाटतंय की आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते, मीरा प्लीज मला एवढी मदत तेवढी कर. तेव्हा मीरा बोलते, मला या गोष्टींमध्ये मदतच करायची नाहीये. प्लीज या गोष्टी सर्व थांबव, आणि या गोष्टी जर का थांबवल्यास तर बरं होईल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला मीरा बोलते, तुला हे सर्व करायची काय गरज होती देविका? देविका, राजवीर तुझा मुलगा आहे, सत्य जर का आम्हाला तू सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. देविका प्लीज स्वतःला शांत कर आणि विचार कर. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सत्यजित आणि मीरा देविकाचा संसार वाचवतील का? पंकजला राजवीरला स्वीकारायला लावतील का? आणि खरोखर निरूपा समोर हे सत्य येईल की देविका एका मुलाची आई आहे? तेव्हा निरूपा तर हादरेल, पण निरूपा पंकज आणि देविकाला एकत्र येऊ देईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.